हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर आणि या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज बॅक पार्ट. तर तयार उंची आपल्याला 13ची हवी, प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊन 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. 2.25 इंचाचा गळा घ्यायचा, 3 इंचाचा शोल्डर, 5.25 इंचाचा मुंडा घेण्यासाठी मार्किंग करून घ्यायची. 36चा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घ्यायचं. 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. 1 इंच एक्स्ट्रा पाठीमागचा टक्स देण्यासाठी घ्यायचं व 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घ्यायचं व मार्किंग आखून घ्यायची. सव्वा 1 इंचाचा मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायची व मार्किंग आखून घ्यायची. तर 5.25 इंचाचा पाठीमागचा गळा घेण्यासाठी दोन्ही बाजूने शिलाई मार्जिन सोडून 5.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून एक बॉक्स आखून घ्यायचा व गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा. सिंपल गोल गळा आपण तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व मार्किंग करून ब्लाऊज तयार आहे. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर मार्किंग वरती गळा कट करून घ्यायचा. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बॅक पार्टची कटिंग सांगितलेली आहे. अशा पद्धतीने कटिंग करून ब्लाऊज शिवला तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. तर कटिंग झालेली आहे. आता आपण शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं व खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. खालच्या बाजूने एक शिलाई मारून घेतल्यानंतर खालच्या बाजूने एक शिलाई मारून घेतलेली आहे. आता पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. गळ्यावरती 2 शिलाई मारून झालेल्या आहेत. आता एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेणार आहोत. पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे. आता गळा आतमधल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा व पूर्ण गळ्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची. गळ्यावरती एक दाबटीप मारून झालेली आहे. आता खालच्या बाजूने सेम अशाच प्रकारे दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून झालेले आहे. आता ब्लाऊजच्या चारही बाजूनी एक शिलाई मारून घ्यायची. तर अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार आहे. दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे शिलाई मारून घेतलेली आहे व एक्स्ट्रा कपडाही कट करून घेतलेला आहे. आता आपण पाठीमागच्या बाजूला टक्स मारून घेणार आहोत. त्यासाठी 4.5 इंचाची रुंदी, 4 इंचाची उंची अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची. दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे टक्स मारण्यासाठी मार्किंग करून घ्यायची व टक्स मारून घ्यायचे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण लेस लावून घेणार आहोत. तर लेसच्या एका बाजूने गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची. तर लेसच्या दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.